संतोष देशमुखांच्या हत्येतील आरोपींना मंत्री धनंजय मुंडे वाचवण्याचा प्रयत्न करतायत। धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असतील तर तपासावरही परिणाम होईल। त्यामुळे देशमुखांच्या हत्येचा तपास निष्पक्ष होण्यासाठी पक्षप्रमुख म्हणून अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा किंवा मुंडेंनी नैतिकता म्हणून तरी राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी गेली दीड महिना राजकीय वर्तुळातून सातत्यानं होत आहे। याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी एका मुलाखतीमध्ये शरद पवारांना उद्देशून सूचक वक्तव्य केलंय। तेलगी प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना पवारांनी माझा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदाचा राजीनामा घेतला। त्यानंतर झालेल्या चौकशीत मात्र माझ्यावरील कोणतेही आरोप सिद्ध झाले नाही। त्यामुळे माझा राजीनामा घेण्याची त्यांनी एका प्रकारे घाईच केली होती। भुजबळांच्या या विधानानंतर जे शरद पवारांना जमलं ते अजित पवारांना का जमत नाही अशी चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे शरद पवारांनी पक्षप्रमुख म्हणून कुणाकुणाचे राजीनामे घेतले होते, त्यामागची कारणं काय होती आणि मुंडेंभोवती संशयाचं धुकं पसरलं असतानाही अजितदादा शांत का, हेच या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू। अखंड राष्ट्रवादीचा कारभार शरद पवारांनी अनेक वर्ष पाहिला। त्यावेळी काही नेत्यांवर गंभीर आरोप झाले होते, तर काही नेत्यांनी चुकीची विधानही केली होती। त्यानंतर उठलेल्या आरोपांची राळ पाहून पवारांनी आपल्या नेत्यांचे राजीनामे घेतले होते। राजीनामाचा विषय ज्यांनी छेडलाय त्याच भुजबळांच्या राजीनाम्यावेळी काय घडलं होतं ते बघूया। अब्दुल करीम तेलगी हा 32,000 कोटी रुपयांच्या बनावट स्टॅम्प घोटाळ्याचा सूत्रधार होता। त्यानं रेल्वे पोलीस, नाशिक सिक्युरिटी प्रेसमधील अधिकाऱ्यांना लाच देऊन हाताशी धरलं होतं। तसंच नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांशी संबंध वाढवल्याचेही आरोप त्याच्यावरती झाले होते। त्यात गृहमंत्री म्हणून छगन भुजबळांवर थेट आरोप झाले होते। त्याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की तेलगी प्रकरणात मी त्याला अटक केली होती, त्याच्यावर मोक्का लावायला सांगितला होता, कडक कारवाई केली। तेलगी प्रकरण 3 राज्यांमध्ये झाल्यानं सर्वोच्च न्यायालयातही गेलो होतो। त्याचा तपास सीबीआय कडे सोपवण्याची मागणीही केली होती। त्यानंतर मी ट्रकभर कागद दस्तावेज घेऊन गेलो, त्यात कुठेही माझं नाव नव्हतं। तसंच सीबीआयनंही कुठेही माझं नाव नमूद केलेलं नाही। मात्र काही लोकांनी फक्त आरोप केले आणि पवारांनी बोलावून घेतलं आणि सांगितलं की भुजबळ तुम्ही राजीनामा द्या, आणि मला उपमुख्यमंत्री व राज्याच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। माझ्या माथी एक शिक्का बसला की हा तेलगी प्रकरणातला आरोपी आहे। शरद पवारांनी माझा राजीनामा घेण्याची घाई केली अशी टीकाही भुजबळांनी केली। पण त्यावेळीची परिस्थिती पाहिली तर भुजबळांच्या विरोधामध्ये विरोधकांनी रान उठवलेलं। शरद पवारांवरही प्रश्न उपस्थित झाले होते। त्यामुळे ज्येष्ठ असणाऱ्या भुजबळांचा थेट राजीनामा द्यायला लावण्याचा निर्णय पवारांनी घेतला होता। यानंतर पवारांनी घेतलेला राजीनामा होता तो माजी गृहमंत्री आर पाटील यांचा। त्याचं झालं असं की 26/11च्या हल्ल्यानं देशावर संकट आल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली होती। या मोठ्या घटनेला गृहमंत्री असलेल्या आर पाटील यांनी हलक्यात घेतल्याची टीका झाली। त्याला कारण ठरलं त्यांचं एक विधान, ज्यामध्ये आबांनी बडे बडे शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है असं विधान केल्याचा आरोप झाला। त्यांच्या या विधानानंतर राज्यात आबांविरोधात मोठा गदारोळ झाला होता। त्यानंतर मुंबईवरील हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत आबांनी राजीनामा दिला होता। त्याबाबत शरद पवारांनी सांगितलं होतं की राजीनामा दिल्यानंतर आर पाटलांचा फोन आला होता। त्यांनी मला राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली होती। त्यानुसार मी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना फोन करून राजीनामा स्वीकारण्यास सांगितल्याचंही पवारांनी स्पष्ट केलं होतं। थोडक्यात त्यावेळी नैतिकता आणि तापलेलं वातावरण पाहून पवार आणि आबांनी मिळून आबांच्या राजीनाम्याचा निर्णय घेतला। यानंतर 2011-12च्या सुमारास उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्यावर 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले होते। त्यानंतर अजित पवारांवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला होता। माध्यमांनीही अजित पवारांवरील आरोपांचा मुद्दा चांगलाच लावून धरला होता। आपल्या भोवती आरोपांची राळ उठलेली पाहून आपणही स्वतःहून नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं अजित पवार आजही सांगतात। तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीचे अनिल देशमुख गृहमंत्री होते। त्यावेळी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी देशमुखांवर महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप केला होता। त्यानंतर हे प्रकरण सीबीआय कडे गेलं होतं। त्यामुळे अनिल देशमुखांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता। त्यासाठी शरद पवारांनी ही परवानगी दिली होती। थोडक्यात आतापर्यंत पवारांच्या मुशीत तयार झालेल्या आर आबा, अजित पवार आणि अनिल देशमुख अशा बड्या नेत्यांचे राजीनामे घेण्याचं धाडस पवारांनी केलं होतं। तर दुसरीकडे छगन भुजबळांसारखे ज्येष्ठ नेतेही त्याला अपवाद नव्हते।
पण हेच अजितदादा धनंजय मुंडेंवर गेले 1.5 महिने आरोप होऊनही त्यांचा राजीनामा का घेत नाहीत? तर अजितदादांसाठी मुंडे महत्त्वाचे असण्याचं कारण म्हणजे ओबीसी समीकरण. राज्यात 1.5 वर्षांपासून आरक्षणासाठी मराठा समाजानं सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलंय. या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे मराठा समाजातून अजित पवारांबाबत नाराजी असल्याची चर्चा झाली होती. दरम्यान राष्ट्रवादीमध्ये भुजबळांच्या रूपानं मोठा ओबीसी चेहरा आहे. मात्र आरक्षणावरून झालेल्या वादातून सध्या भुजबळ साईडलाईन झाल्याचं बोललं जातंय. त्यांना पर्याय म्हणून धनंजय मुंडेंकडे पाहिलं जातंय. यापूर्वीही भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये आलेल्या धनंजय मुंडेंच्या माध्यमातून भाजप विरोधातील ओबीसी मतांचा राष्ट्रवादीला फायदा मिळाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळेच शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना राजकीय संरक्षण दिल्याचं बोललं जातंय. आताही तीच स्थिती कायम राहावी म्हणून अजित पवार यांनीही धनंजय मुंडे यांना अभय देण्याची भूमिका स्वीकारलेली असावी असं सांगण्यात येतंय. राष्ट्रवादीमधील ओबीसी चेहरा असणारे छगन भुजबळ यांची पक्ष सोडण्यापर्यंतची तयारी असल्याचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे मुंडे यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय देण्याचा पर्याय स्वीकारला जात असल्याचीही चर्चा होते. तर दुसरं कारण म्हणजे सत्तेचं समीकरण. सध्या भाजपकडे 132 जागांचं मोठं संख्याबळ आहे. त्यातच विरोधात गेलेला मराठा समाजही भाजपकडे झुकल्याची चर्चा आहे. तसंच देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर भाजपचे आमदार सुरेश धस प्रचंड सक्रिय झाल्याचं बघायला मिळतंय. त्यांनी थेटपणे धनंजय मुंडेंवर आरोप केले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगेंसोबत व्यासपीठ शेअर केलंय. त्यामुळे बीडसह मराठवाड्यातील मराठा समाजाचे नेते म्हणून आता सुरेश धसांकडे बघितलं जातंय. परिणामी भाजपनं सुरेश धसांच्या माध्यमातून मराठा समाजातही स्पेस निर्माण केल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. दरम्यान भाजपला कायमच ओबीसी समाजाचा पाठिंबा आहे. त्यातच फडणवीसांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांकडे चेंडू टोलावून बीडसह मराठवाडा आणि राज्यातील ओबीसींचा रोष भाजपकडे झुकू न देण्याची काळजी घेतल्याचं बोललं जातंय. या राजकीय कोंडीतूनच एक घाव 2 तुकडे करणाऱ्या अजित पवारांना धनंजय मुंडेंचा राजीनामा परवडणारा नाही असंही बोललं जातंय. त्यातूनच अजित पवारांनी बीडमध्ये जाऊन मुंडेंसह जिल्ह्यातील नेत्यांना खडसावून मुंडेंबाबत ठोस निर्णय घेणं टाळलं असल्याची ही राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. त्यातच बीडमध्ये जाऊन अजित पवारांनी दिलेल्या तंबीनंतर धनंजय मुंडेंनी थेट भगवानगड गाठला. तिथं एक रात्र मुक्काम केला. त्यात त्यांनी महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर महंतांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंना भगवानगडाचा भक्कम पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर नामदेव शास्त्री महाराजांवरही सर्व स्तरातून टीकेची झोड उठली. त्यातून राजकीय वर्तुळासह सामाजिक स्तरावर धनंजय मुंडेंबाबत किती नाराजी आहे हेच राज्यानं बघितलं. पण तरीही दादांनी मुंडेंचा राजीनामा घेणं टाळलं. शरद पवारांनी नेत्यांचे राजीनामे घेताना त्यावेळची राजकीय परिस्थिती, विरोधात गेलेलं वातावरण पाहता झट की पट निर्णय घेतले. पण अजित पवार मात्र सत्ता आणि जातीच्या समीकरणांमुळे मुंडेंच्या विरोधात जात नाहीत, राजीनामा घेत नाहीत अशी चर्चा आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? जे शरद पवारांना जमलं ते दादांना का जमलं नाही? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.